अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। नवरात्रीचा उद्या तिसरा दिवस, तिसरी माळ, आणि ह्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते, जी नवदुर्गेचे तिसरे आणि मंगलदायी स्वरूप आहे। या दिवशी ओम देवी चंद्रघंटाय नमः ह्या मंत्राचा जप करावा। ह्या जपानं आपल्या आयुष्यातले दुःख, संकट, अंधकार दूर होतो। तसेच देवीच्या पूजेचा विधी आणि व्रतकथा वाचली पाहिजे, त्यामुळं भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात। चंद्रघंटा देवीच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा चंद्र असल्यामुळे तिला चंद्रघंटा असे म्हणतात। तर ह्या चंद्रघंटा देवीची पूजा केल्यास भक्ताला शांती, धैर्य आणि यश प्राप्त होते। आता या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करायची, पूजास्थळी देवीची मूर्ती किंवा चित्र स्थापित करायचं चंद्रघंटा देवीचं, आणि ओम देवी चंद्रघंटाय नमः या मंत्राचा जप करायचा। उद्याचा नैवेद्य जो आहे तो दुधापासून बनवलेला पदार्थ किंवा खवा, मग तो दुधापासून बनवलेला दूध, साखर, खवा, दुधापासून बनवलेली खीर, शेवयाची खीर असेल, तांदळाची खीर असेल। उद्याचा रंग आहे निळा, जो उद्याचा निळा रंग आहे तो शांततेचं प्रतीक आणि ह्याचं समृद्धीचं प्रतीक आहे। देवीची आरती करायची, शंख घंटानाद करायचा। आता उद्याची माळ जी आहे तिसरी माळ, ती 2 दिवस आलेली आहे, कारण एकच तिथी असल्यामुळे 2 दिवस तिसरी माळ आहे, 24 सप्टेंबर आणि 25 सप्टेंबर। अशा ह्या 2 दिवसात तुम्हाला एक कवड्यांचा उपाय करायचा आहे। कवड्यांचा उपाय म्हणजे कवड्या ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला, आई भगवतीला अतिशय प्रिय अशा कवड्या आहेत बघा। तुळजाभवानीच्या गळ्यामध्ये कवड्याची माळ आहे। जे भक्त तुळजाभवानीची सेवा करतात, बऱ्याच भक्तांच्या गळ्यामध्ये कवड्यांची माळ असते। घरामध्ये, देवघरामध्ये जर कवड्यांची सेवा करून जर तुम्ही ठेवल्या तर तुमच्या घरात कधीच पैशाची कमी पडणार नाही। अशा ह्या कवड्यांच्या माळेची, आपल्या कवड्यांची उद्या सेवा करायची आहे। परडीमध्ये सुद्धा कवड्या असतात बघा, जी भवानीची परडी असते त्यामध्ये आई भगवतीची, तुळजाभवानीची जी परडी असते, रेणुकामातेची परडी असते, त्यामध्ये सुद्धा कवड्या असतात। ह्या अशा कवड्या अतिशय प्रिय आहेत आणि अशा या कवड्यांची आपल्याला उद्या सेवा करायची आहे। तुम्ही गेल्या वर्षी समजा ही कवड्यांची सेवा केली असेल आणि ती तुम्ही तिजोरीमध्ये ठेवली असेल तर त्या कवड्या सुद्धा तुम्ही परत स्वच्छ करून घेऊन त्याच्यावरती ही सेवा करायची आहे। आणि जर तुम्ही केली नसेल गेल्या वर्षी तर आत्ता तुम्ही नवीन कवड्या 7 आणायच्या। 7 कवड्या तुम्ही पांढऱ्या किंवा पिवळ्या आणायच्या। तुम्हाला पिवळ्या मिळाल्या तर अतिशय चांगलं, जर पिवळ्या मिळाल्या नाही तर पांढऱ्या कवड्या आणा, स्वच्छ धुवून पुसून घ्या, हळद ओली करून त्या कवड्या आहेत त्या पिवळ्या करायच्या। त्यानंतर जिथे तुम्ही घट बसवला असाल नसाल, घट असो किंवा नसो, अखंड दिवा तर आपल्या घरी असतोच, देवघर असतं, देवघरामध्ये माता लक्ष्मी, तुळजाभवानी, अन्नपूर्णा, ज्या कुठल्या देवीची मूर्ती आहे तिथे बसायचं। 7 कवड्या तुम्ही तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आणि त्यानंतर 7 कवड्या तुम्ही उजव्या हातामध्ये घ्यायच्या आणि त्यावरती तुम्हाला ही सेवा करायची आहे। सगळ्यात पहिल्यांदा श्री सूक्त 1 वेळ म्हणायचं आहे, फलश्रुती व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं। त्यानंतर 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र, 1 वेळ नवार्णव मंत्र आणि 1 माळ स्वामी समर्थांचं, श्री स्वामी समर्थ 1 मंत्र। अशा पद्धतीने तुम्ही ह्या 7 कवड्यांची सेवा करायची। आता ह्या 7 कवड्यांची सेवा उद्या करायची आणि त्या तुम्ही काय करायचं, लाल वस्त्र म्हणजे लाल एक कापड किंवा पिवळं कापड घ्या, ते सुती किंवा रेशमी असावं, पॉलिस्टर असं नको आहे, सुती किंवा रेशमी घ्यायचं, त्याची पुरचुंडी बांधायची किंवा लाल केंद्रामध्ये बघा लाल अशा छोट्या छोट्या पिशव्या मिळतात त्या घ्या, चालेल, आणि त्यात ते ठेवायचं आणि तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं। आता तुम्ही ही उद्या एकदा सेवा केला की पुढच्या वर्षीपर्यंत त्याच्याकडे बघायचं नाही असं नाही। जर तुम्ही असं केला तर तुम्हाला त्या कवड्यांच्यावर केलेला उपायाचा फायदा होणार नाही। त्यासाठी काय करायचं बघा, आता बघा आपण आपल्या मोबाईलला रिचार्ज मारतो, आपला मोबाईल
चार्ज करतो त्यावेळेला आपण काय ते वर्षभर वापरत नाही असं नाही आहे, त्याला वारंवार रिचार्ज करत असतो. तशाच पद्धतीनं ह्या कवड्यांना सुद्धा चार्ज करायचं आहे. काय करायचं बघा, दररोज सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही अगरबत्ती देवाला लावता त्यावेळेला त्या अगरबत्तीचा धूर त्या कवड्यांना द्यायचा आणि त्या कवड्या सिद्ध करायच्या. हा झाला पहिला उपाय. दुसरा, मंगळवार असू दे, महिन्यातला एखादा मंगळवार, एखादी महिन्यातली अमावस्या किंवा एखादी पौर्णिमा किंवा एखादी दुर्गाष्टमी किंवा कालाष्टमी, महिन्यातल्या कुठल्याही ह्या वारी, शुक्रवार करा, मंगळवार करा, पौर्णिमा, अमावस्या किंवा कालाष्टमी, दुर्गा, महिन्यातील एका. जर तुम्हाला प्रत्येक अमावस्या पौर्णिमा जमलं तर अतिशय चांगलं, कारण जेवढं तुम्ही त्यावरती सेवा कराल तेवढं तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. तर ते परत परत तुम्ही ह्या सेवा करायची आहे. श्री सूक्त, फलश्रुती, व्यंकटेश स्तोत्र, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, त्यानंतर 99 मंत्र आणि स्वामी समर्थ मंत्र, हे तुम्ही वारंवार त्यावरती वर्षभर सेवा केला जशा जमेल तशा, तर तुम्हाला त्याचा फायदा नक्की होणार आहे. हा उपाय आता कधी करायचा आहे? उद्या 24 सप्टेंबर 25 सप्टेंबर 2 दिवस एक तिथी आल्यामुळं दोन्ही दिवसात कधी हा उपाय करू शकता. सकाळपासून संध्याकाळी रात्री 11 पर्यंत कधी करू शकता. फक्त हा उपाय कोणी करायचं नाही, ज्याला पिरियड्स आहेत, विटाळ आहे, पिरियड्स आहेत त्या घरामध्ये दुसऱ्या कोणीही केलं तर चालेल, पण विटाळ आणि सुतक असेल तर अजिबात ही सेवा करायची नाही. उपाय नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. हा उपाय तुम्ही 7 कवड्यांचा केला तर तुम्हाला नक्कीच वर्षभरात अखंड स्थिर भरभराट होईल लक्ष्मी प्राप्तीची, एवढं मी सांगते. श्री स्वामी समर्थ.